वारस तोच आशा. मिस यू सोनाली. हेलो हेलो. हा फोन नक्की त्यांचाच असेल. त्यांनी माझ्या संग बोलायलाच फोन केलेला असेल. हो ग, पण आता तर आपण काहीच करू शकत नाही. उद्या सकाळीच फोन करूया. सकाळी? सॉरी हा मॅडम, पण आजची रात्र तुम्हा दोघांनाही विरहातच घालवावी लागणार आहे. ते तिथे तळमळतील आणि इथे तुम्ही उसासे सोडा. ए बस ग इद्या, येता जाता माझी थट्टा करू नकोस. अशी लेच्यापेच्यासारखी राहू नकोस. हुशारीनं वाग. या घरात तुला ते स्थान मिळायलाच हवं जे जागृतीला मिळालंय. रुद्रची आई म्हणून तुला या घरात स्थान मिळायलाच हवं. आई, खरंच असं होईल? तू मनावर घेतलंस तर नक्कीच होईल. असं नाही ग, तू आधी माझ्याकडे नीट लक्ष देऊन ऐक. तू नीट सांग, मी नीट ऐकते. असंही रात्रभर त्या पुस्तकाचं पारायण केलं असशील ना? दिसतेस तुझ्या डोळ्यावरून. अजिबात नाही. मी छान गाढ झोपलो होतो. असं? मग हे डोळे कशाने जडावलेत? तुला आता काही सांगणार नाही मी. बघावं तेव्हा माझी मस्करी करत असतेस. काही म्हणजे काही सांगणार नाही तुला मी आता. सांग बाबा, आता काय थोडेच दिवस राहिलेत. वहिनी वहिनी करत येशील मागे. नंतर मला शोधावं लागेल. शैलू कुठे आहे, शैलू कुठे आहे, हो की नाही? जा तुम्ही. शैलू, मस्करी केली मी. या घरात तूच तर आहेस ज्याच्याशी मी हसून खेळून बोलू शकते. मग काय हरकत नाही. मला वाटलं सिरियसली चिडवतेस की काय. फोन का केलास? अहो साहेब, आम्ही असं किती दिवस लपून राहायचं? मी सांगतोय तोपर्यंत. पण का? आम्ही काय केलंय? तुम्ही जे काही केलत ना, त्यासाठीच पोलीस कुत्र्यासारखे शोधतायत तुम्हाला. शोधू द्या. पकडले गेलो तर सांगू आम्ही पोलिसांना. हे सगळं कुणी करायला सांगितलं ते? त्याआधीच एन्काउंटर करून तुमचं तोंड कायमचं बंद करीन मी. जे मिळतंय ते सुखाने खा आणि चार भिंतीच्या आत लपून राहा. आपल्या बाबतीत जे काही घडलं त्यामुळे मम्मा ऑलरेडी खूप अपसेट आहे. तिला आणखीन त्रास होईल. असं वागली नाहीस तर जास्त बरं होईल. मम्माला त्रास होण्यासाठी मी हे ऐकत नाहीये रश्मी. मी ठरवलंय, जोपर्यंत मम्मा मला परमिशन देत नाही तोपर्यंत मी ऑफिसमध्ये पायही ठेवणार नाही. मला फक्त एवढंच सांगायचंय की प्लीज तुम्ही दोघी मला दोषी ठरवू नका. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. मला कोणीतरी जाणीवपूर्वक ओवत आहे यात. मी त्या दोघांपैकी कोणालाही ओळखत नाही. तो वारस तो